आयुष्य जेव्हा सुखात चालले असेल तेव्हा देव कधीच एकावर एक सुख पाठवत नाही, पण जेव्हा दुःखाचा टाइम चालू असेल तेव्हा त्याला सोबत कायम दुःखाचे डोंगर कोसळत असतो. एक दुःख पे 250 किलो दुःख फ्री. नमस्कार, मी आहे कांचन. जसं माणूस किती पण स्ट्रॉंग असला तरी त्याला हरवण्याचं काम फक्त त्याच्यातच असतं. त्याच्या अपेक्षा असो किंवा त्यांनी पाहिलेले स्वप्न असो किंवा त्याच्या मागे लागलेला आजार असो. हो, मी त्यातली एक. माझ्या मागे लागला एक पोटाचा आजार. आजार काय 2-4 दिवसाचा पाहुणा, तो सलग 2-3 वर्षापासून सगळे सोडून गेले, पण तो काय सोडून जाणार. सगळ्या ट्रीटमेंट बघून उलटी होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गोळ्या खाऊन बघितल्या, पण काय नीट व्हायना. चांगलंय 2-3 महिने बंद झालता, पण शेवटी त्यातला कुंभकर्ण जागा झाला आणि परत त्याच्या माझ्या पोटासोबत लढाईचं युद्ध सुरू झालं. त्यामुळे आज मी जाते परत त्या कुंभकर्णाला हॉस्पिटलची नशी देऊन परत त्याच्या निद्रा अवस्थेत झोपी लावण्यासाठी. आणि माझ्यासोबत येत आहे माझे बाबा. काय श्रीरामपूर ते लोणीची बस पकडली आणि आलो प्रवरा ग्रामीण रुग्णालय म्हणजे PMT. आल्या आल्या पहिलं काम म्हणजे केस पेपर काढायचा. मग केस पेपर काढल्यानंतर दिलेल्या वॉर्डच्या समोर 15-20 मिनिट वाट बघितली आणि शेवटी झालाच एकदा चेकअप. मग त्यानंतर काम म्हणजे मेडिसिन घ्यायचं. सगळ्यात न आवडतीचं काम माझ्यासाठी म्हणजे ते गोळ्या खाणं, पण काय करणार आहे. मग गोळ्या घेऊन निघते. आता माझ्यामुळे बाबाची चक्कर मारून मारून हाल होऊ नये म्हणून मी बाबाला माझी ट्रीटमेंट कंप्लीट होऊपर्यंत एका जागेवर बसून ठेवते. मग आल्या आल्या बाबाला सगळी बातमी देते. आता टेस्ट करायची असल्यामुळे सकाळी उपाशी पोटी चालते, त्यामुळे झाडाखाली बसून बाबाने आणि मी मस्त गप्पा मारीत जेवण केलं.